सायंकाळचं सत्र आहे. सूर्य अस्ताला जाण्याच्या दिशेने आपण बघतोय पश्चिमेला झुकलेला आहे आणि आता सावल्या लांबतायत मैदानामध्ये. चला भाटाळी संघाचे सलामीवीर यस खेळपट्टीकडे आता दाखल होत आहेत. अतिशय सुंदर असं खेळाडू कक्ष वैकुंठवासी अरविंद दयानंद पाटील खेळाडू कक्ष आहे मैदानाच्या पश्चिम बाजूला. आणि मैदानाच्या पूर्वीकडे आपण बघायला गेलो तर तिकडे एक अतिशय सुंदर असा प्रेक्षक स्टँड आहे. स्वर्गीय यमुनाबाई बाळाराम माळी यांच्या स्मरणार्थ तो स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या स्मरणार्थ मालिकावीरासाठी आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स बायसिकल देखील आपल्याला लाभलेली आहे योगेश माळी आणि गौरव माळी यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आमचे आधारस्तंभ सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात सर्वांचेच लाडके बाळ्या मामा भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय सम्राट खासदार यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि त्यांचे सुपुत्र अर्थातच युवा नेते सुमित शेठ म्हात्रे ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे ते सध्या आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्याच शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झालेली आहे. मॅचला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत प्रयाग माळी आणि पंकज माळी. गोलंदाजीसाठी उज्ज्वल पाटील सज्ज होत असताना फ्रंटलाईन गोलंदाज आपण वडूनगर संघाचा विचार केला तर दिनेश चौगुलेची कामगिरी संपूर्ण दिवसभरामध्ये लाजवाब राहिली. काय गोलंदाजी केली आहे दिनेश चौगुलेने. उज्ज्वलनं देखील काही सामन्यामध्ये चांगला मारा केला आहे. पहिला बॉल सामना करतोय प्रयाग. फायनल मॅचचा पहिला बॉल ड्राईव्ह केला आहे. फटका चांगला आहे परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे एक्स्ट्रा कव्हरला. मिड ऑफला तर बीट केलं होतं. एकच धाव मिळणार आहे. पहिल्या बॉलवर सिंगल खातं उघडलंय फलंदाज प्रयाग माळीनं. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर आणि योग्य निर्णय म्हणावा लागेल परंतु तो योग्य निर्णय जरी असला तरी मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे तेव्हाच तो खऱ्या अर्थानं योग्य असणार आहे. कारण कंडिशन्स पाहता प्रथम बॅटिंग करणं हे फायदेशीर ठरू शकतंय. सूर्यप्रकाश हळूहळू कमी होत चाललाय. ड्राईव्ह केलाय बॉल हवेत आहे. फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय पंकज माळीच्या रूपात. गुंडवली बरोबर सापळा रचण्यात आला होता आणि त्या सापळ्यात अडकलाय फलंदाज पंकज माळी. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. पॉवर प्ले जरूर आहे. पहिलं षटक आणि तिकडेच खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. जाणून बुजून थोडी वेट दिली होती. थोडा पुढे टाकला बॉल. ड्राईव्ह केला फलंदाजाने परंतु चेंडू खाली ठेवता आला नाही आहे. फटक्यावर पूर्ण कंट्रोल नव्हतं आणि फिल्डरचं मात्र चांगलंच लक्ष होतं त्या बॉलवर. अतिशय सुंदर असा झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्याच बॉलवर पहिला धक्का बसलाय. पंकजला खातं देखील उघडता आलं नाही फायनल मॅचमध्ये. 3-3 षटकांचा हा अंतिम सामना आपल्यासमोर रंगतोय. आईदेवी वडूनगर विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे. धावसंख्या 1-1. नवीन बॅटर मैदानामध्ये जितू माळी. आणखी एक स्फोटक बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन उज्ज्वल. लो फुल टॉस यावेळेला ऑन साईडला उडवलाय. तिकडे देखील फिल्डर आहे आणि फिल्डर कोण तर केतन पाटील. सर्वोत्तम असा क्षेत्ररक्षक आहे या भिवंडी तालुक्यातील. तो कुठली चूक करणार नाहीये. चूक केलेली देखील नाहीये. फलंदाज बाद. प्लेसमेंट पाहायला मिळत नाहीये फटक्यांमध्ये. लो फुल टॉस बॉल होता आणि एक बिगिट करण्याच्या नादात जितू बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उज्ज्वल पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. संपूर्ण स्पर्धेमध्ये हॅट्रिक झालेली नाही. आता फायनल मॅचमध्ये हॅट्रिक होईल का. 10 गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहिले होते आपण. प्रेम आलाय.
क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख बॉल, अगदी बॅटला फुंकर घालत असताना बॉल विकेट किपरच्या हातात. हा लेग कटर होता, स्लोवर होता, फलंदाजाला तो पिक करता आला नाही. प्रेम पाटील एक युवा प्रतिभावंत खेळाडू आहे आणि अंडर प्रेशर तो बॅटिंग करण्यासाठी आलाय. धावसंख्या 1 या आकड्यावर स्थिरावलेली दिसते. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाजूक अवस्थेत मॅचच्या सुरुवातीलाच टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे पलटवार करावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. वाईड यॉर्कर हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय वाईड मिड ऑफला. फिल्डर आहेत तिथे दिनेश चौगुले. एक धाव येथे घेण्याची संधी होती. सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रेम पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिलं षटक प्रगती पथावर. अफलातून गोलंदाजी या पहिल्या ओव्हरमध्ये. प्रयागनं ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, तिकडे फिल्डर उपस्थित, मात्र फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार. जिथं बघावा तिथं या बा दरम्यान या ठिकाणी आदरणीय गोपाळ पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. अंतिम सामन्यामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल्हेरचे माजी सरपंच तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख, आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत या फायनल मॅचमध्ये. सुमित शेठ म्हात्रे त्यांची महत्त्वाची उपस्थिती, त्यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन. काल त्यांचा वाढदिवस होता. बिलेटेड हॅपी बर्थडे सर. खरं तर काल आम्ही प्रतीक्षा करीत होतो आपली, आज आपण आलात, खूप आनंद झालाय. धावसंख्या 8 2 गड्यांच्या मोबदल्यात. वाढदिवसाचं सेलिब्रेशन आज देखील होणार आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दिनेश. काय षटकार ठोकला प्रयाग माळीनं. प्रयाग भन्नाट फॉर्ममध्ये राहिला या स्पर्धेमध्ये आणि तेवढ्याच चांगल्या फॉर्ममध्ये गोलंदाज दिनेश देखील आहे. पॅडल स्वीप करायचा होता, नीटचा फटका खेळता आला नव्हता. बॅटची कट जरूर लागली, एक धाव मिळाली आणि आता स्ट्राईक पुन्हा एकदा प्रयाग माळीकडे असेल. भाटाळे संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल घेऊन दिनेश. यावेळेला ड्राईव्ह केला, अपिश. ओहो, कमालीचा एफर्ट कव्हर्समध्ये. लो कॅच होता, वेगवान फटका होता, बॉल हातातून निसटला. अगदी डाईव्ह लगावत असताना हा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न तेथे रोहित म्हात्रेचा आपल्याला पाहायला मिळाला. शर्थीचे प्रयत्न काय असतात ते दाखवून देत आहेत खेळाडू या फायनल मॅचमध्ये. आणि फायनल मॅचमध्ये रोमहर्षक क्रिकेटच येथे पाहायला आवडेल क्रिकेट रसिकांना. सिंगल आली आहे, धावसंख्या 10. जीवदान मिळालंय खरं तर प्रयाग माळीला. 8 धावांवर तो खेळतोय, प्रेम खेळतोय 2 धावांवर. यावेळेला चांगला फटका, वळवलाय बॉल लॉंग लेग रिजन मधून. फिल्डर दुरून पोहोचतोय तेथे. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग. 2 धावांचं संरक्षण होताना दिसतंय. 2 धावा मिळतील बॅटरला. प्रेम पाटीलच्या बॅटमधून हा एक चांगला स्वीप शॉट. 2 धावांनीची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगती पथावर. जय ब्राह्मणदेव भाटाळी संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे या फायनल मॅचमध्ये आई देवी वडूनवगर संघाविरुद्ध. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की 25 ते 30 धावा देखील एक चांगली धावसंख्या ठरू शकते. क्लीन बॉल्ड. काय बॉल होता हा. तिन्ही यष्ट्या खुल्या करून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने यष्ट्या वाकवल्या. फलंदाज बाद. घराण्याची हाय शान. त्यांनी केला असावं. मला वाटतं एखादाच षटकार त्यांच्या विरुद्ध लागलेला आहे, नाहीतर संपूर्ण
वर्चस्व त्यांचंच राहिलंय. फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या तालावर त्यांनी नाचवलंय. आयुष्याला हा बॉल वेगवान होता, मात्र डाव्याष्टीच्या बाहेर स्क्वेअर मारा. वाईटचा इशारा करतायत पंच अतुल शर्मा. धावसंख्येत पडते भर. धावसंख्येत 13, 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही आपण बघतो की 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 8 बॉल्समध्ये कुठेतरी 15 ते 20 धावा जमा करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. किमान 15 धावा, जेणेकरून 30च्या आसपासचं टार्गेट देता येईल. आणि बाटाळी टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत, त्यामुळेच सामना रंगतदार अवस्थेत जाऊ शकतो. स्लोवर बॉल, फुल टॉस होता, नेटचा कनेक्ट करता आला नाहीये. जमिनी मार्गाने बॉल ट्रॅव्हल होतोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, संधी होती धावचितची, परंतु विकेट कीपरकडून घडली आहे चूक. बॉल हातातून निसटलाय आणि अखेर 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत. 2 धावांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचले 15वर. 15 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावर. पहिल्या ओव्हरमध्ये उज्ज्वलनं चांगली गोलंदाजी केली, मात्र शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. 8 धावा देत 2 गडी बाद केले. प्रयाग अजूनही खेळपट्टीवर आहे, परंतु नॉन स्ट्रायकर्स एंडला त्याने 3 चेंडू खेळलेत. 8 धावांचं योगदान आत्तापर्यंत त्याचं आहे. 1 षटकार ठोकलाय. आयुष माळी 2 धावांवर खेळतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केला, हवेत आहे. मिस टाईम फटका, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, बॉल खाली आणि फलंदाज बाद. धावसंख्या 15, 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांची समाप्ती. तर ओली जिल्हा प्रमुख सन्मान्य आदरणीय देवानंद थले साहेबांच्या दरम्यान या क्रीडानगरमध्ये आगमन होते. हे आपण पाहू शकता. देवानंद थले साहेबांचं नुकतंच आगमन झालं. जिल्हा प्रमुख देवानंद थले साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंद थले साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या या क्रीडानगरीमध्ये या शिवसेना युवासेना भानुमती कालेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुमित म्हात्रे चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे आयोजक देखील आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. देवानंद थले साहेबांची नक्कीच खास उपस्थिती या स्पर्धेप्रसंगी आपल्याला पाहायला मिळते आणि या देवानंद थले साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून कशिल येथे नक्कीच फ्रेंड टी या टुर्नामेंटचं देखील आयोजन आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. कुठलेही शुल्क न घेता नक्कीच त्यांच्या माध्यमातून विनामूल्य 40+ क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन कशिल इथं केलं गेलेलं आहे आणि त्या स्पर्धेचे आयोजक जिल्हा प्रमुख देवानंद थले साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांच्यासमवेत अरुणजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रीय कबड्डी पट्टू आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदियाळी, सगळ्यांचंच मनापासून स्वागत आम्ही करीत आहोत. शिवसेना युवासेना शाखा काल्हेर आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या वतीने फायनल मॅच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. भाटाळे संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस जिंकल्यानंतर 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा फलकावर. 4 फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत आणि आता शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज घनश्याम पाटील. नवीन बॅटर मैदानामध्ये भावेश आलेला आहे, जो एक धडाकेबाज फलंदाज आहे, संघनायक देखील आहे. मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल. सध्या स्ट्रायकिंग एंडला प्रयाग माळी. घनश्यामचा पहिला बॉल उंच उडवलाय आकाशात. आकाशाला अक्षरशः गवसणी घातली. फिल्डर जज करतायत, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता, स्लॉग हिट. फटक्यामध्ये होता दम. धावा मिळाल्या मॅक्झिमम, अर्थात षटकार. धावसंख्या 21. दरम्यान माजी सरपंच मंगेश माली साहेबांचे ते आगमन झालं आणि त्यांच्या समवेत आरबी बिल्डरचे मालक रवींद्र आणि बसंत शेठ यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांची प्रचंड रेलचेल आता व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. या अंतिम सोहळ्याप्रसंगी सर्वांचंच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 23. एका फायटिंग टोटलपर्यंत येथे संघ पोहोचताना दिसतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे.
आता सूर्यप्रकाश भरपूर कमी होत चाललेला आहे, त्यामुळेच 8 ते 10 धावा प्रति षटक देखील धावा सोप्या नसतील. फुलटॉस आहे, परंतु यावेळेला त्याचा पूर्ण लाभ घेता आला नाही. डिपेंड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाली आहे दुसऱ्या धावेच्या शोधात फलंदाज. दोन्ही खेळाडू एकाच एंडला, दोन्ही गाड्या एकाच रुळावर, आणि त्यामुळे ॲक्सिडेंट तर होणार आहे. पण बघायचंय पंचांचा निर्णय काय येतोय. स्ट्राईक जी घ्यायची होती खरं तर प्रयागला स्वतःकडे, त्यामध्ये तो अपयशी ठरतोय असं तिकडे पंच दाखवतायत. फलंदाजाला बाद तर घोषित केलेलं नाहीये, परंतु एकच धाव मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज भावेश माळी, कॅप्टन ऑन स्ट्राईक. तो देखील चांगला धडाकेबाज फलंदाज आहे, मोठे फटके तो देखील खेळू शकतो. घनश्यामकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. घनश्यामनं नेहमीच अंडर प्रेशर गोलंदाजी केलेली आहे या टीमकरिता. धावसंख्या 24. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, स्लोअर बॉल. ओहो, भीमटोला, वज्रटोला, आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. म्हात्रे घराण्याची कॅप्टनच्या बॅटमधून निघालेला हा कॅप्टन शॉट होता फायनल मॅचमध्ये. पहिलाच बॉल त्याने फेस केलाय, 6व्या क्रमांकावर आलाय. स्लोअर शॉट बॉल होता, लवकर पिक करत असताना पुल केला आणि घणागती प्रहार. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडू बाकी. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी पायावर आदळलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. बाल्या मामांचा विकेट डिलिव्हरी होती, पायावर जाऊन आदळला. बरोबर मिडल स्टिकच्या समोर पकडला गेलाय. पंच गणेश पाटील यांचा एक योग्य निर्णय पाहायला मिळाला. बॅट्समन आउट. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 30 धावा. चला, नवीन बॅटर लगेच खेळपट्टी गाठायची आहे, घाई करा. आणि हा बॉल संपल्यानंतर लगेचच बाटाळी संघानं मैदान गाठायचं एक क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. अजिबात वेळेचा अपव्यय करू नका. नवीन फलंदाज पियुष माळी. प्रेक्षकांची देखील चांगलीच गर्दी आपल्याला या फायनल मॅचमध्ये पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे सुमित म्हात्रे चषक 2025च्या या फायनल मॅचमध्ये. शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लिडिंग एज बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर भरपूर दूर कव्हर्समध्ये डीपमध्ये चाललाय. दुसरी धाव कंप्लीट करतायत फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत, वेगानं धावतायत. रॉंग एंड थ्रो आणि 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न. धावांसाठीची धावा 3च मिळतील. डावाची होती सांगता. एकूण धावसंख्या 33. चांगली धावसंख्या. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 15 धावा फलकावर होत्या आणि तब्बल 4 फलंदाज देखील बाद झाले होते, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये भाटाळी संघाने केलेला हा पलटवार लाजवाब आहे. 33 बनवल्यात. सुमित म्हात्रे चषक 2025ला जिंकण्यासाठी 3 ओव्हर्समध्ये 34 बनवाव्या लागतील टीम आई देवी वडुनवगरला. चला, आपण इनिंग्स ब्रेकमध्ये आहोत. पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूयात. तर बोलूया आपण स्वागताकडे. आपल्यामध्ये या खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या उद्योगपती गॉडविंद डिसोजा साहेबांची आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. गोपाल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते डिसोजा साहेबांना सन्मानित करायचं आहे. गॉडविंद डिसोजा साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. उद्योगपती नक्कीच आपण मध्ये गॉडविन साहेब ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांचा हेतूची सन्मान गोपाल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते
चला या- फलंदाज लगेच पाठवून द्या, सामना सुरू करायचा आहे. हे आपण पाहू शकता उद्योगपती गोविंद डिसोजा साहेबांना सन्मानित केलं जात आहे. या गोपाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा हेतूची सन्मानित केला जात आहे. शॉल मायेची उपदाने त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रखुमाईची ही प्रतिकृती देऊन नक्कीच हा सन्मानित केला जातोय. गोविंद डिसोजा साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर उद्योगपती नितीन प्रेमनाथ पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपण इथे पाहतोय आणि त्यांचा देखील सन्मान गोपाल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नितीन पाटील साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू राहील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण सन्मान देखील सुरू ठेवणार आहोत. नितीन पाटील साहेब उद्योगपती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील सन्मान गोपाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. हे आपण पाहू शकता नितीन पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये ठाणे चे उद्योगपती तेजसभाई साहेबांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी गणेश तरे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते तेजस भाई साहेबांना सन्मानित करायचं आहे. ठाणेगावची ठाण्याचे सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे नक्कीच केला जातोय. हे आपण पाहू शकता तेजस भाई नक्कीच उद्योगपती ठाणे यांचा सन्मान इथे केला जात आहे. 34 धावांचं टार्गेट. केतनकडे स्ट्राईक, पहिलाच बॉल भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून, सीमारेषा पार, येतोय चौकार. त्यानंतर आरबी बिल्डरचे सर्वेसर्वा नक्कीच देवानंद थले साहेबांच्या बॅनरला सलामी देणारा षटकार आपल्याला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. थले साहेबांची उपस्थिती देखील आपण पाहतोय. आरबी बिल्डरचे रविशंकर सिंग आणि बसंतलाल यादव यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मंगेश माली साहेबांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आरबी बिल्डरचे नक्कीच सर्वेसर्वा आपण पाहतोय रविशंकर सिंग आणि बसंतलाल यादव आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. मंगेश माली साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न केला जाईल. आणखी एक कडक फटका, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, केतन पाटीलच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. केतन पाटील आणि प्रशांत पाटील ही सलामीची जोडी. गोलंदाजीला सुरुवात केली आहे पंकज माळीनं. टार्गेट आहे 34 धावांचं. या आपण पाहू शकतो आरबी बिल्डरच्या रविशंकर सिंग आणि वसंतलाल यादव साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या शुभम माली यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते नक्कीच आरबी बिल्डरचे बसंतलाल यादव साहेबांना सन्मानित करायचं आहे. पुढचा बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. आता प्रेशर गोलंदाजावर पाहायला मिळत आहे. वाईट बॉल. शेतकरी संघटना हवी देवी नक्कीच पदाधिकारी यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पंकज माळी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, बॉल हवेत होता परंतु फील्डर थोडासा दूर राहिलाय बॅकवर्ड पॉईंटला. एक धाव येथे मिळताना दिसते. धावसंख्या 10. अरविंद आता मात्र काही कारणास्तव इथे येऊ शकले नाही. नक्कीच मात्र मॅचेसच्या दौऱ्यात त्याने नक्कीच या स्पर्धेचं भरभरून कौतुक त्याने केलेलं आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. शेतकरी संघटना दिवे नक्कीच आपण पाहतोय. 15 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. वरची गडा लागले, बॉल हवेत आहे आणि जबरदस्त कॅच, शॉर्ट फाईन लेगला अप्रतिम कॅच. फलंदाज बाद होतोय प्रशांत पाटील. त्यानंतर आपण समर्थक अरुण म्हात्रे साहेबांना देखील सन्मानित करणार आहोत. शुभम माली यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते अरुण म्हात्रे साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ऑनस्क्रीन आपण हे मान्यवर पाहू शकता. मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच आपण पाहतोय आमच्या आयोजकांवर असलेले प्रेमाने माणसे जोडली जातात असं म्हटलं जातं आहे आणि नक्कीच आमच्या आयोजकांनी ही माणसं नक्कीच त्यांच्या प्रेमाने जमवलेल्या आहेत. त्यांच्यावर असलेल्या अपार प्रेम आणि त्यामुळेच मान्यवरची मांदेले सध्या व्यापीठावर पाहायला मिळते. फायनल मॅच देखील आपल्याला रोमांचक अवस्थेत जाताना दिसते. सुरुवातीला 2 चौकार आलेत परंतु तदनंतर गोलंदाज पंकज माळीनं कमबॅक करून दाखवले. विकेट प्राप्त केली प्रशांत पाटीलची. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावर घनश्याम पाटील. त्यानंतर युवा उद्योगपती आदित्य थले साहेबांची देखील उपस्थिती आपण इथे पाहतोय आणि गौरवजी माले यांना विनंती असेल
की आपण आपल्या शुभ हस्ते आदित्य थले यांना सन्मानित करायचं आहे. आपण बघू शकता युवा उद्योजक आहेत. 14 बॉल्समध्ये 24 धावांची गरज. शॉट ऑफ लेंथ बॉल आहे, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल आणि सक्सेसफुल देखील आहे षटकार. आदित्य थले साहेबांना सन्मानित केलं गेले आहे. आपण पाहू शकता युवा उद्योजक आहेत आदित्य थले साहेबांनी त्यांचा सन्मान इथे केला जातोय. डीप मिडविकेटला फिल्डर होता, फिल्डरने प्रयत्न देखील केला बॉल अडवण्याचा, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर होता. फिल्डरला क्लिअर करत असताना हा षटकार येतोय घनश्याम पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते 16 या आकड्यावर. टार्गेट आहे 34 धावांचं. ओ काय बॉल आहे, काय प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज पंकज माळीनं. परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद. सिक्स अँड आउट. घनश्याम पाटील शॉर्ट बॉलवर षटकार, त्याच्यानंतर अगदी परफेक्ट यॉर्कर पायावर लागला होता आणि बरोबर एस्टनच्या रोखानं हा बॉल होता. LBWच्या रूपात फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का बसलाय. धावसंख्या 16 असताना पहिलं षटक समाप्त. जय ब्राह्मणदेव बाटाळी संघ या ठिकाणी 33 धावांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय आणि वडूनवगर संघ 34 धावांचा पाठलाग करत आहे फायनल मॅच जिंकण्याकरिता. तब्बल 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. 12 बॉलचा खेळ आता उरला या मॅचमध्ये. 12 बॉल्समध्ये धावा बनवायच्या आहेत 18. केतन पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. तो एक प्लस पॉईंट असणारच आहे आई देवी वडूनवगर संघासाठी. आणि केतनला जर इथे बाद करण्यात गोलंदाज यशस्वी झाले तर मात्र कठीण असू शकतंय हे टार्गेट आई देवी वडूनवगर संघासाठी. परंतु सध्याच्या घडीला सामना चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 18 धावा. सुरुवात चांगली केली फलंदाजांनी. जरूर 2 बॅटर बाद झालेत, परंतु 16 धावा पॉवर प्लेमध्ये निश्चितच चांगला स्कोर आहे. टार्गेट पाहता नवीन गोलंदाज उमंग माळी. चला स्पीडअप करायचंय प्लीज, वेळेचा अजिबात अपव्यय करू नका. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी कुठेतरी कंडिशन्स आपल्याला अनुकूल पाहायला मिळत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील चांगले फटके खेळण्याची क्षमता केतनमध्ये आहे. आखो टप्प्याचा बॉल सोडून दिलाय उजव्या इष्टीच्या बाहेर आणि आता पंचांचा वाईटचा इशारा येतोय. स्क्वेअर लेग पंचांनी ते हेरलं होतं. हाईट होती बॉलमध्ये. चेक देखील केलं जाणार आहे. चला TV पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. क्षेत्ररक्षकांनी जमा होऊ नये. जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल असेल. चला डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाला. आता समीकरण 11 चेंडू आणि 18 धावा. कमालीचा रंगताना दिसतोय हा अंतिम सामना. सुमित मात्रे चषक 20-25. लवली डिलिव्हरी. कॉट बिहाइंड साठी जोरदार अपील, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाही. येथे चूक केलीच होती ऑलमोस्ट फलंदाजानं. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला ऑनसाईडला टर्न करायचं होतं. कदाचित 2 धावा घ्यायच्या होत्या कारण डीपमध्ये फिल्डर आहेत, मात्र सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग किंवा मिडविकेटला फिल्डर नाही आहेत. ते पाहताच एक प्री मेडिटेटिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नशिबवान ठरलाय केतन पाटील. बॅटला अगदी फुंकर घालत असताना बॉल विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 16 या आकड्यावर. उमंग माळी जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ टाकला, त्यानंतर गुड लेंथवर टाकलेला एक वेगवान बॉल त्याचा पाहायला मिळाला. यावेळेला इम्प्रोवाइज पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु नो बॉलचा इशारा. बॅट्समनला पुन्हा एकदा बीट तर केलं होतं. येथे ओव्हर स्टेपिंग कदाचित घडलेली आहे. यस, त्यामुळेच पंचांनी नो घोषित केलेला आहे. हा बॉल ही मोठी चूक असू शकते गोलंदाजाकडून, कारण गोलंदाजी चांगली होत आहे, परंतु हा नो बॉल त्याने जो डिलिव्हर केला आहे त्याच्यामुळे आता काय घडेल की पुढचा बॉल असेल फ्री हिट. मोठा फटका येऊ शकतो. 17 धावा फलकावर आहेत. मोठ्या फटक्याची आवश्यकता देखील आहे. 10 बॉल्समध्ये देखील 17च बनवायचे आहेत. 8 बॉल्समध्ये 17 बनवलेले आहेत. आता 10 बॉल्समध्ये अजून 17 बनवायचे आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट.
स्विंग केला ऑन साईडला, फटका चांगला आहे, तडाके बंद आहे, परंतु डीप मिड विकेटला कॅप्टन उपस्थित भावेश, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते. फ्री हिट बॉलचा जास्त लाभ घेता आलेला नाहीये केतन पाटीलला. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 18, 18 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आता समीकरण आहे 9 चेंडू आणि 16 धावा. नवीन बॅटर करण पाटीलकडे स्ट्राईक असेल, जो एक उगवता तारा आहे या वडूनवगर संघाचा, युवा खेळाडू आहे. आणि अशा कंडिशन्समध्ये बॅटिंग करणं एवढं सोपं नसतं. खरं तर तेवढा अनुभव देखील नाही आहे, पण आता अनुभवापेक्षा ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे. 1-2 मोठे फटके जर त्याने खेळले तर काम सोपं होऊ शकतं आणि विजेतेपदाला गवसणी घातली जाऊ शकते आईदेवी वडूनवगर संघाकडून. राऊंड द विकेटनं ड्राईव्ह केलाय समोर, हवेत आहे बॉल, लॉंग ऑफ मधून फिल्डर येतोय, जबरदस्त कॅच, अफलातून कॅच भावेश माळीकडून, फलंदाज बाद. नावानं आपण नुकतंच गाणं ऐकलं, अर्थातच भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय सम्राट खासदार, आपला खासदार आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं शुभ आगमन. आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, ज्यांची वाट आपण आतुरतेने पाहत होतोय असे सम्राट खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकता गोपीनाथ म्हात्रे साहेबांची खासदार साहेबांची खास एंट्री, रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. अवस्थेत फायनल मॅच, 8 बॉल्स मध्ये 16 बनवायच्यात. बॉल आकाशात, मात्र वेकेंट एरिया मधून बॉल चाललाय 3 खेळाडूंना बीट करून, सीमारेषा पार, येतोय चौकार. आलाय आता 7-12, 7 चेंडू आणि 12 धावा. या फायनल मॅचचा, या स्पर्धेचा 7-12 आता कोणाच्या नावावर आहे नेमका हे कळायला मार्ग नाही. 7 चेंडूमध्ये 12 धावा बनवायच्या आहेत टीम आईदेवी वडूनवगरला. भाटाली संघ त्यांच्या विरोधात खेळतोय. चौकार ठोकलाय रोहित म्हात्रेनं. रोहित म्हात्रे आणि केतनची जोडी खेळपट्टीवर. उमंगचा पुढचा बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला कडक फटका, साऊंड चांगला आहे, परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. वाव, व्हॉट अ कॅच, फलंदाज बाद. सामूहिकरित्या सन्मान येथे केला जाईल. शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आपणास विनंती असेल की आपण सर्वांनी पुढे या. आपल्या सर्वांचा सन्मान येथे केला जाईल.
सुरेख बॉल यावेळेला थोडासा बाउन्स होता बॉलमध्ये, बॅटर बीट होतोय, परंतु काय क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते प्रिन्स मूव्हीज कडून. अंधार होत चाललेला आहे, परंतु जे ऑनलाईन क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत सामन्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाहीये. लाजवाब टेलिकास्ट. डॉट बॉल आलाय, 5 चेंडू आणि 11 धावा. केतन सलामीचा फलंदाज, वंडर बॉय ज्याने अर्धशतक नोंदवलंय या स्पर्धेमध्ये. तो स्ट्रायकिंग एंडला हुक केलाय, बॉल आकाशात, फिल्डर जज करतोय डीप मध्ये. ट्रिमेंडस कॅच, ग्रेट कॅच. कॅच झेल ऑफ द पकडला मॅच की देखील सामना. ठरवू शकतोय अजय, आपण पाहतोय नक्कीच टर्निंग पॉईंट ठरवू शकतोय हा झेल. येस, तोच उल्लेख मी केला की झेल पकडलाय की सामना. येणाऱ्या काही चेंडूंनंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आता 4 बॉल्समध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. केतन पाटील बाद. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार फक्त झेल घेतलेला आहे या नशीब त्याने आयुष्यमान भवचा आशीर्वाद फलंदाजाला दिलेला नाही. कॅचेस विन द मॅचेस असा नेहमीच उल्लेख आपण करीत असतो समालोचनामध्ये, आणि हा झेल फार महत्त्वाचा होता. अवघड झेल होता. पियुषच्या गोलंदाजीवर आयुषनं झेल घेतलाय. दिनेश चौगुले बॅटिंगसाठी मैदानामध्ये. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता स्पर्धा जिंकण्यासाठी वडूनगर टीमला. पुढचा बॉल, पुन्हा बॉल हवेत आहे, यावेळेला डीप मिड विकेटला. पुन्हा बॉल खाली, फिल्डर. आणखी एक सुरेख झेल, आणखी एक फलंदाज फेल. व्हॉट अ फायनल मॅच. 3 आणि 11 धावाचं समीकरण. राहुल बाद झालाय. दिनेश चौगुले नॉन स्ट्रायकरचा एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, आणि आता उज्ज्वल नवीन बॅटर जो जरूर लोअर डाऊन द ऑर्डर आलेला आहे, परंतु बॅटिंग करण्याची क्षमता ठेवतो, मोठे फटके तो खेळू शकतो. कंडिशन्स कठीण आहेत फलंदाजांसाठी, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकते. 3 चेंडू 11. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, येथे टायमिंग चांगलं आहे, प्रचंड ताकदीचा वापर, अँड इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्झिमम षटकार. नक्कीच आपण पाहतोय खासदार आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब, आणि त्यांना सलामी देणारा खास षटकार उज्ज्वल पाटीलच्या बॅटमधून. अशा परिस्थितीत देखील षटकार ठोकले जाऊ शकतात. विश्वास बसत नाहीये खरं तर, परंतु ते आपण पाहिलेलं आहे. सामना रंगतदार अवस्थेत, चित्त थरारक अवस्थेत. 2 चेंडू आणि 5 धावा. ग्रेट फायनल. हा बॉल खोलवर टप्प्याचा, परंतु लाईन खराब आहे. वाईट बॉल. आता 2 चेंडू आणि 4 धावा. चेजिंग कंपल्सरी. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 2-4चं समीकरण. मला वाटतं खासदार साहेबांना निघायचं आहे, त्यामुळे त्यांचा शाही सन्मान या व्यासपीठावर आपण घेणार आहोत. दरम्यान पुढचा बॉल. 2 चेंडू आणि 4 धावा. स्विंग केलाय, बॉल हवेत आहे, टॉप एज. फिल्डर धावतोय बॉलच्या मागे. 3-3 खेळाडू पाठलाग करतायत. बॉल चाललाय, फाईन लेग, सीमारेषा पार, चौकार. आणि और आज की शाम वडूनगर के नाम, आज की शाम वडूनगर दिनेश चौगुले के नाम. आणि चौकार देखील कुठे गेला तर सन्मान्य बाळ्या मामांच्या बॅनरला धडकणारा हा चौकार होता. लाजवाब फायनल मॅच. अखेर या चित्तथरारक फायनल मॅच मध्ये बाजी मारली आहे आई देवी वडूनगर संघानं. आयोजकांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला मिळणार आहे या चौकारासाठी. नादी लागले
नक्कीच आपण पाहतोय या आमच्या मान्यवरच्या उपस्थितीमध्ये या खास सन्मान खास सत्कार नमनकडे शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय देवानंद थले साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर संपूर्ण आपण पण आयोजन कमिटी गौरव माली, अक्षय पाटील, तुफान पाटील, शुभम माली, सूरज पाटील, स्वप्नील पाटील आणि आदित्य थले यांना विनंती असेल की आपण सर्वांनी पुढे या. आपल्या सर्वांचे शुभ असते देवानंद थले साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंद थले साहेब आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. निश्चितच नेहमी म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, परंतु मी तर म्हणतो की माणसाने परिसारखा असावा. सोना तुमच्या गळ्यात राहील, तुमच्या हातात राहील, तुमच्या तिजोरीत राहील, परंतु परिस हा जिथे जाईल तिथे